श्री स्वामी समर्थ. बाळा बाळा आजच्या या शुभ दिवशी तू हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजच्या शुभ दिवशी या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश खूप महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. त्या अगोदर तू जर काय चॅनलवरती नवीन असशील तर आत्ताच या चॅनलला तू सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नकोस. आम्ही पाहत आहोत तू हे करत आहे की नाही. बाळा, तू विसरू नकोस. स्वामी सांगतात आयुष्यामध्ये यश अपयश हे येतच असतं. यश अपयश हे आपल्या जीवनाचे एक भागच असतात. आज अपयश आलं याचा अर्थ असा नाही की उद्या पण अपयशच येईल. उद्या तुला यश नक्कीच येईल, पण तुला त्यासाठी सातत्याने मेहनत करावी लागेल, कठोर परिश्रम करावे लागतील. तुला यश मिळवण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील, जे काय आहेत तुझे कष्ट ते तुला करावेच लागतील. तुझ्या वाटेचे कष्ट दुसरं कोणीही येणार नाही आहे पूर्ण करायला. त्यामुळे लक्षात ठेव, आपल्या वाटेचे कष्ट हे आपल्यालाच पूर्ण करायचे असतात. त्याच्यातून कोणाचीही सुटका नाही आहे रे. तू कितीही विचार केलास, कितीही त्रास करून घेतलास तरी शेवट तुझ्या वाटेचे हे तुलाच निभवायचे आहे. दुसरा कोणीही तुझ्यामध्ये येणार नाही आहे रे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख संकट येतात ते आपल्यालाच सामोरे त्यांना जायचे असते. आपल्यालाच त्यांना सामोरे जायचे असते. दुसरा कोणताही व्यक्ती त्यापासून आपल्याला वाचवू शकणार नाही आहे. आपल्या वाटेचे कष्ट हे आपल्यालाच पूर्ण करायचे आहेत. लक्षात ठेव, त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही आहे रे. तुला आत्ता वाटत असेल की तुझ्या आयुष्यात खूप दुःख आहेत, संकट आहेत, पण लक्षात ठेव, देवसुद्धा तुम्हाला तेवढेच दुःख आणि संकट देतो जेवढे सहन करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये असते. बाकीचे कष्ट आणि दुःख देव हे स्वतःकडेच ठेवत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या वाटेला आलेले दुःख हे आपले जीवनाचा एक भाग म्हणूनच त्याकडे पहा. लक्षात ठेवा, देव तुम्हाला तेवढेच दुःख देतो, तेवढे संकट देतो जेवढे सहन करण्याची क्षमता हे तुमच्यामध्ये असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात आलेले दुःख आणि संकटांना घाबरू नका. त्यांना भक्कमपणे चांगला विचार करून सामोरे जावा. लक्षात ठेवा, आज तुमचा वाईट दिवस आहे याचा अर्थ असा नाही की उद्यासुद्धा तुमचा वाईट दिवसच असेल. कदाचित उद्या तुमचा चांगला दिवससुद्धा येऊ शकतो, पण तो चांगला दिवस येण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत परिश्रम हे करावेच लागेल. त्याच्यापासून तुमची सुटका नाही आहे. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ हे भेटेलच, पण त्यासाठी कष्ट हे तुम्हालाच करायचे आहे. तुमच्या वाटेचे कष्ट हे दुसरं कोणीही पूर्ण करणार नाही आहे. तुम्हालाच तुमच्या वाटेचे कष्ट निभवायचे आहेत. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या वाटेचे कष्ट हे आपल्यालाच पूर्ण करायचे आहेत. त्याच्यातून कोणाचीही सुटका नाही आहे. आपल्यालाच सर्व काही निभवायचे आहे. स्वामी सांगतात, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या सुखासाठी कोणाकडेही हात पसरू नका. लक्षात ठेवा, तुमची वेळ जाईल, विनाकारण तुमचा वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, चांगली वेळ ही निश्चित येईल. आपल्या वाईट वेळेत कोणीही आपल्या सोबतीला येत नसतं. आपल्या सोबतीला फक्त आपल्या घरचे व्यक्तीच असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या वाईट वेळेत आपल्या सुखासाठी कोणासमोरही हात पसरू नका, कोणासमोरही हात उभे करू नका. तुमचा वेळ विनाकारण वाया जाईल. त्याच्यातून तुम्हाला साध्य काहीच होणार नाही, पण तुम्हाला मनस्ताप वेगळाच होईल. सोबतच तुम्हाला तुमचा वेळ हा विनाकारण वाया जाईल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या सुखासाठी कोणासमोरही हात पसरू नका. आपली मदत करणारे खूप कमी लोक असतात, पण आपल्या चुका दाखवणारे खूप जास्त लोक असतात. त्यामुळे आपल्या वाईट काळात कोणावरही
विश्वास ठेवू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतःचे दुःख स्वतःच पूर्ण करा. स्वतःच्या आयुष्यातले संकटे स्वतःच त्यांना सामोरे जावा. लक्षात ठेवा, लोक फक्त तुमची मजा पाहायला येतील. तुम्हाला मात्र मदत कोणीही करणार नाही. ते फक्त तुमची मजा बघत राहतील, हसतील तुमच्यावरती, पण खरोखरच प्रामाणिकपणे तुमची कोणीही मदत करणार नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यातील दुःखामध्ये जर का तुम्हाला त्यातून बाहेर निघायचे असेल तर इतरांपाशी हात पसरवण्यापेक्षा स्वतः त्या दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधा. नक्कीच तुम्ही लवकर त्या दुःखातून बाहेर निघाल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, इतरांपाशी कधीही हात पसरू नकात. आपल्या आयुष्यातील आपले संकट, दुःख हे सर्व आपल्यालाच निभवायचे आहे. आपल्याला त्यातून आपली सुटका नाही आहे. त्यामुळे कोणाच्याही मदतीसाठी हात पुढे करू नकात. स्वतःचे दुःख, संकट हे स्वतःच हे करा, निभा. नेहमी लक्षात ठेवा, माणसाची ओळख ही त्याच्या विचार, वर्तन आणि संस्कारांमधून होत असते. माणूस कसा विचार करतो, तो वागतो कसा, याच्यामधून आणि त्याच्या संस्कारांमधून त्याची ओळख ही निर्माण होत असते. महागडे कपडे घालून कोणाचीही ओळख निर्माण होत नसते. नेहमी लक्षात ठेवा, महागडे कपडे तर दुकानातील पुतळे पण घालतात, पण त्यांची काही अशी वेगळी ओळख नसते. आपली ओळख हे आपले विचार, वर्तन, आपली कृती आणि आपले संस्कार याच्यातून दिसत असते. त्यामुळे आपले वर्तन नेहमी चांगले ठेवा. आपले विचार हे नेहमी प्रामाणिक ठेवा. आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा. आपल्या विचारांना आपल्या मेहनतीची साथ द्या. तुम्हाला असं वाटत असेल की पैसा आला म्हणजे सर्व काही होत, तसं नाही. पैसा सर्व काही विकत घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आपल्या ओळख ही पैसा बनवत नाही, तर आपली ओळख हे आपण काय विचार करतो, कसे वर्तन करतो, याच्यातून आपली ओळख बनत असते. पैसा असणारा प्रत्येक व्यक्ती याची ओळख निर्माण होते असे नाहीच. पैसा हा क्षणिक असतो. आज असेल तर उद्या नसणार आहे, उद्या नसला तर परवा असेल. याच्याने तुमची ओळख होत नसते. तुम्हाला जर का तुमची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की आपण कसा विचार करतो, काय विचार करतो, आपण वागतो कसे, या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत चला. नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. नेहमी चांगला विचार करा. इतरांशी नेहमी चांगलं बोला. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कितीही त्रास देऊ द्यात तरी त्याच्याशी नेहमी प्रेमळपणेच वागा. नेहमी त्याच्याशी चांगलेच वागा. लक्षात ठेवा, एखाद्याचा राग धरून आयुष्यात काहीही भेटणार नाही. या उलट सुखाने राहायचे असेल तर सर्वांशी चांगले, प्रेमाने, गोड बोलूनच राहिले पाहिजे. नक्कीच त्या सुखातून तुम्हाला दुःखातून सुखात जाण्याचा त्यातून मार्ग सापडत जाईल. श्री स्वामी समर्थ.